एका निवांत सकाळी आकाश निळसर झालेलं असतं. पानांवर दवबिंदू चमकत असतात. अशा वेळी झाडांच्या फांद्यांतून एक मंजूळ सूर कानावर येतो. कोणीतरी आपलं छोटंसं घर सजवत असतो. त्या घरट्याला ना भिंती असतात ना छप्पर, पण त्यात असतो विश्वास. विश्वास की पिलं जन्माला येतील, त्यांचं संगोपन होईल आणि एक दिवस ते उडून जातील. पक्ष्यांचं घरटं म्हणजे निसर्गाच्या कुशीत गुंफलेलं कोवळं स्वप्न आहे. झाडाच्या एखाद्या फांदीवर, कुठल्याशा झुडपात, एखाद्या दरीच्या कपारीत किंवा अगदी भिंतीच्या खालच्या बाजूला कुठेही हे घरटं सापडू शकतं. पक्षी आपल्या पिलांना वाढवतात, उडायला शिकवतात आणि एक दिवस ती पिलं घरटं सोडून विशाल आकाशात निघून जातात. पण ते घरटं तिथंच उरतं, ओकबोकं, रिकामं आणि तरीही काहीतरी सांभाळून ठेवलेलं. त्या रिकाम्या घरटात आठवणी असतात, उबदारतेच्या, प्रेमाच्या आणि उडण्याच्या पहिल्या प्रयत्नांच्या. नमस्कार मित्रांनो, मी रत्नदीप आणि निसर्गाच्या अंतरंगात मी तुमचे मनापासून स्वागत करतो. आज आपण चितमपल्ली सरांचा पाखरमया हा लेख अभ्यासणार आहोत. या लेखामध्ये सरांनी पक्ष्यांच्या घरटी बांधण्याच्या पद्धती आणि त्यांचा जीवन प्रवास यांचं खूप लालित्यपूर्ण शैलीमध्ये वर्णन केलं आहे. चला तर आपण आपल्या लेखाला सुरुवात करूया. पक्ष्यांच्या घरट्यांच्या रचना त्यांच्या कुळांप्रमाणे बदलत असते. रातवा पक्षी अजिबात घरटं बांधित नाही. मादी जमिनीवर अंडी घालते. जमिनीवर घरटं बांधणारे दुसरे पक्षी बहुतेक बशीच्या आकाराचं घरटं तयार करतात. त्यापैकी कुरारी म्हणजे टर्न आणि जलचर पक्षी घरट्याच्या अस्तराशिवाय शंख शिंपल्यांचे तुकडे, खडे किंवा गवतासारख्या वस्तू यांचा उपयोग करतात. ज्या पक्ष्यांची झाडावर वीण होते असे पक्षी काटक्या, मुळ्या, गवत, शेवाळ इत्यादी वस्तूंचा उपयोग करून घरटी बांधतात. देवकन्हई मात्र चिखलाचं घरटं बांधते. होल्याचं घरटं म्हणजे आडव्या तिडव्या ठेवलेल्या 4 काटक्या. नारंग पक्षाचं घरटं चेंडूसारखं गोलाकार आणि सुबक असतं. शिंपी पक्षी आपलं घरटं पानांनी शिवून तयार करतो. सुगरण पक्षी तर सुंदर आणि कलापूर्ण घरटी विणण्याकरिता प्रसिद्ध आहे. यजुर्वेदात तिच्या घरट्याचा उल्लेख आढळतो. सोमाय लवना लवते त्रष्टे लवनिकाय, अर्थात सौम्य स्वभावासाठी लावा नावाच्या पक्षाकडं व कलाकुसरीसाठी सुगरण पक्षाकडं पाहावं. पक्ष्यांविषयीच्या ग्रंथातून पाखरांच्या घरट्याविषयी सविस्तर वर्णनं दिलेली असतात. परंतु पाखरं प्रत्यक्षात घरटी कशी बांधतात याविषयीचं निरीक्षण क्वचित नोंदलेलं असतं. जिज्ञासू पक्षी निरीक्षकांकरिता ही एक चित्ताकर्षक कामगिरीच आहे. पक्षी पिलांना भरविताना पाहणं जितकं सोपं आहे तितका घरटी बांधताना त्यांचं निरीक्षण करणं सोपं नाही. याचं कारण असं की काही पक्षी आपली घरटी मोठ्या गूढपणे बांधित असतात. घरटी बांधताना त्यांना कोणी पाहिलं तर ते घरटं अपुरं सोडून ते निघून जातात. पुन्हा तिकडं फिरकत देखील नाहीत. याचा प्रत्यय आपणाला ऋग्वेदात केलेल्या वर्णनावरून येतो. पक्षाच्या पिलाप्रमाणे गूढ स्थळी ठेवलेला, निधीप्रमाणे मौल्यवान, स्वर्गाहून आणलेला आणि दगडात झाकलेला सोम इंद्रानं प्राप्त केला. एका ठिकाणी पक्ष्यांची घरटी मृदू असतात असा उल्लेख आहे, तर अन्यत्र ती घरटी उबदार असल्याचा निर्देश आहे. सुरुवातीला घरट्याची जागा पक्षी जोडीनं शोधतात. अडई नावाची रानबदकं घरट्याची जागा भुईताडाच्या हिरव्या झुडपात निवडतात. झुडपात प्रवेश करण्यासाठी भुयार करतात. भुयार करताना पानं एकमेकात गुंतवतात. काही चोचीनं छाटून टाकतात. आतल्या भागात बशीच्या आकाराची गादी करतात. त्यासाठी ताडाची पानं आणि पिसं उपयोगात आणतात. बहिरी ससाणा मात्र झाडाच्या शेंड्यावरील मजबूत फांदीच्या दुबेळक्यात घरटं करतो. सर्पगरुड आपलं घरटं उंच वृक्षांच्या शेंड्यावर करतो. तेथून सारा टापू त्याच्या दृष्टिक्षेपात येतो. केमकुकडी आपलं तरंगटं घरटं पाण वनस्पतींच्या साह्यानं उंच वाढलेल्या देवधानात करते. परंतु हे घरटं पाण्यापासून फार दूर नसतं, कारण जेवढं घरट्यात प्रवेश करणं सोपं जावं
तेवढंच घरट्यातून निसटून पाण्यात जायला देखील सहज शक्य व्हावं, असा त्यांचा हेतू असतो. सारस पक्ष्यांची जोडी एका ठराविक क्षेत्रात उथळ पाण्यात पाण वनस्पतींचा उंचवटा करून त्यावर खोलगट आकाराचं घरटं बांधते, तेव्हा ते एखाद्या बेटासारखं दिसू लागतं. बरेच पक्षी आपलं घरटं साध्या रीतीने बांधतात. मत्स्य गरुडाची जोडी नवेगाव बांध सरोवरातील बेटावर घरटं बांधताना मी अनेक वेळा पाहिली आहे. दरवर्षी त्यांना घरट्यासाठी नवीन जागा शोधावी लागत नाही. झाडावरील जुन्याच घरट्याची ते डागडुजी करतात. त्याकरिता चोचीत काटक्या घेऊन जुन्या घरट्यावर त्या रचतात. कित्येकदा हिरव्या पानांची एखादी फांदी तोडून नेतात. त्यावरून समजतं की या गरुडानं घरटं बांधण्यास सुरुवात केली आहे. घरट्याचं तक्तपोस तयार होताच त्यावर बसून हे गरुड काटक्या नीट रचून घेतात. ज्यावेळी तक्तपोस उंच होतं त्यावेळी ते पायांनी तुडवितात. काड्या खालीवर करून मध्यभागाला खोलगट आकार देतात. जमिनीवर तसेच झाडावर घरटी तयार करणारे पक्षी घरटी बांधण्याचं काम ठराविक एका जागेवर बसून करतात. घरटं बांधण्याची सामग्री चोचीनं रचित असतात. त्यानंतर पायांनी तुडवून त्यास मध्यभागी खोलगट आकार देतात. झाडावर कावळे घरटी बांधताना पाहणं मोठं मनोरंजक असतं. कावळ्याच्या जोड्या आपापल्या जुन्या घरट्याचा ताबा घेऊन त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करतात. घरट्यात जोडीपैकी एक थांबतो, दुसरा घरट्यासाठी काड्या जमा करू लागतो. अनुभवी कावळे घरटं सोडून कधीच जाणार नाहीत. तरुण कावळ्यांच्या जोड्या घरट्याचं साहित्य गोळा करून ते बांधायला सुरुवात करतात. मोठ्या प्रयत्नानं त्या घरटं रचित असतात. पुन्हा पुन्हा जोडीनं काड्या गोळा करायला जातात, परंतु एवढ्या प्रयासीनं बांधित असलेल्या घरट्याची प्रगती होत नाही. याचं त्यांना आश्चर्य वाटतं. एकदा मला याचं कारण पाहण्याची संधी मिळाली. तरुण कावळे घरट्याची सामग्री आणायला गेले की शेजारच्या घरट्यातील कावळा हळूच त्यांच्या घरट्यातील काड्या चोरून स्वतःच्या घरट्यात आणून ठेवीत होता. तरुण कावळे घरट्याचं साहित्य घेऊन परतले की तो पुन्हा शेजारचा कावळा आपण त्या गावचे नाही असा भाव आणून दुसरीकडे पाहत राही. पंकोळीसारखे पक्षी आपली घरटी चिखलानं बांधतात. ते बांधताना पाहणं मोठं चित्तवेधक असतं. पक्ष्यांच्या अंड्यातील जीवांचा विकास ती पाखरांच्या शरीराच्या तापमाना इतकी उबदार ठेवल्यानं होतो. अगदी कमी अथवा जास्त तापमानामुळं अंड्यातील जीव मरून जातो. पक्षी अंड्यावर बसून त्यांचं योग्य ते तापमान ठेवतात. पक्ष्यांची मादी सर्वच अंडी एका वेळी घालू शकत नाही. ठराविक दिवसांच्या अंतरानं ती अंडी घालते. बरेचसे पक्षी रोज एक किंवा एक दिवसाआड एक अंड देतात. रानबदकानं घातलेल्या अंड्यांची संख्या मोठी असते. ही संख्या पुरी करायला रानबदकांना एखादा 15 तरी लागतो. अंडी उबवण्यास मात्र एकाच दिवशी सुरुवात करतात. याचं कारण असतं की शेवटचं अंड घातल्याशिवाय ती उबवण्यास सुरुवात करीत नाहीत. घुबडं मात्र 1-2 अंडी घालताच ती उबवण्यास सुरुवात करीत असल्यानं सगळी अंडी उबवण्यास त्यांना दीर्घ काळ लागतो. इतर पक्षी मात्र सुरुवातीच्या काळात अंडी उबवीत नाहीत, तर ती नुसतीच झाकून ठेवतात. पोट आणि छाती यांच्यामध्ये कातड्याचा भाग असतो. त्याचा उपयोग पक्षी अंडी उबवण्यासाठी करतात. या कातडीभोवतीची पिसं फुलवून हे पक्षी अंड्यावर त्यांचं आवरण घालीत नाहीत. तोपर्यंत ती थंडच असतात. अंडी उबवण्याचं काम फक्त मादीचं नसतं. लावा आणि पाणपिपुली या पक्ष्यात फक्त नरच अंडी उबवतो. परंतु बऱ्याच पक्षीकुळात नर आणि मादी आळीपाळीनं अंडी उबवण्याचं कार्य करतात. अशा वेळी ते एकमेकांपासून घरट्याचा ताबा कसा घेतात हे पाहणं मोठं मनोरंजक असतं. पाखरांच्या बाबतीत अंडी उबवणं हे कार्य म्हणजे त्यांचा आनंद सोहळा असतो. ते त्यांच्या बाबतीत नुसतं उबवणं राहत नाही, तर ते जाणीजे यज्ञकर्म असतं. असंही दिसून येतं की अनेक तासानंतरही अंडी उबवणारा जोडीदार घरटं सोडायला तयार नसतो. घरट्यातून अल्पकाळ का होईना नरमादींना जी मुक्तता लाभते ती शांततापूर्वक असते. अशा प्रयत्नात एक प्रकारचं आश्वासन असतं. त्यामुळं त्यांचे संबंध दृढ होतात. जोडीदाराला मुक्त करण्यासाठी येणारा पक्षी अंड्यावर बसण्याचा हेतू अनेक प्रकारांनी व्यक्त करतो. तो पोटावरची पिसं फुलवतो, हळूवार कूजन करतो, बसलेल्या पक्षाला डोक्यानं ढुशी मारतो. शक्य असल्यास
घरटं बांधण्याचं साहित्य घेऊन येतो. साहजिकच अंड्यावर बसलेल्या जोडीदाराला नाईलाजानं उठावं लागतं. तो घरट्याचं प्रथम निरीक्षण करतो. अंडी पाहून त्यावर पुनश्च बसण्याचा मोह त्याला टाळता येत नाही, परंतु जोडीदार ही संधी साधून अंड्यावर बसतो. पक्षी अंड्यावर बसला की तो चोचीच्या टोकानं अंडी घुसळतो. अंड्यावर बसला असताना हे कार्य तो सतत करीत असतो. अंड्यावर निरीक्षणासाठी चिन्ह केली तर असं दिसून येईल की ही अंडी गोल गोल फिरत असतात, जेणेकरून साऱ्यांना समान ऊब मिळते. जमिनीवर घरटे करणारे पक्षी घरट्याबाहेर चुकून गेलेलं अंड पुन्हा लोटून आत घेतात. तुम्ही एखादं अंड घरट्याच्या किनाऱ्यावर ठेवल्यास पक्षी जेव्हा तिथं येईल तेव्हा हा प्रकार त्याच्या लवकर लक्षात येणार नाही, पण जेव्हा तो घरट्यातील अंड्यावर स्थानपन्न होईल तेव्हा त्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटून घरट्याच्या काठावर पडलेलं अंड तो चोचीनं पुन्हा आत घेईल. अंड जर त्याच्या आवाक्याबाहेरचं असेल तर तो उठून अंड्यापर्यंत जाऊन ते ढकलीत घरट्यात लोटील. अंड्यातून जीव बाहेर पडण्याची वेळ येते तेव्हा आतील पिलूल शरीराचं प्रसरण करीत गोल गोल फिरत असतं. या जीवनचक्रातून जात असताना अंड तडकतं. तीक्ष्ण अशा चोचीतील दातऱ्यांनी पिलू आपल्या भोवतीच्या कवचाला बारीक छिद्र पाडतं. छिद्र उत्तरोत्तर मोठं होत असतं. अशा तऱ्हेचं कवच फोडून द्विज बाहेर येतो. माता पिता या जन्म सोहळ्याकडं अनिमिष नेत्रांनी पाहत असतात. त्यांचं निरीक्षण करण्याचा आपण एक अपूर्व अनुभव घेत असतो. अंड्याला छिद्र पाडण्यापूर्वी अंतर्नाद येत असतो. माता पिता वारंवार घरट्यातील अंड्याकडे पाहत असतात. पूर्वीप्रमाणे अंड्यावर बसण्यापेक्षा किंचित पंख पसरून मादी उभी राहते. हे अभूतपूर्व दृश्य पाहून मला केशिराज संकलित कुकडीच्या दृष्टांताची आठवण झाली. कुकडी असे ते अंडी घाली, पिली होती तेयांसी पाखवा दे, अमृतकळा असे ते संचरे, तया तव तिये वाढती. यातील अमृतकळेची कल्पना अभूतपूर्व आहे. कोंबडी अमृतकळेचा संचार पिलांना पाखवा देऊन म्हणजे स्पर्शाने करते. ज्यावेळी अंड्यातून पिलं बाहेर पडतात तेव्हा त्यांचे माता पिता अंड्यांची कवचं उचलून बाहेर फेकतात. मित्रांनो, सर इथे हा लेख संपवतात. या लेखातून आपल्याला शिकायला मिळतं की घरटं हे शेवटचं नसतं, ती तर सुरुवात असते. जसं आईच्या कुशीतून मूल बाहेर पडतं आणि पायांवर उभं राहतं, तसंच या घरट्यातून पक्ष्यांचं अपत्य आकाशात पाय रोवायला शिकतं. पहिले फडफडणारे पंख, पहिला उड्डाणाचा प्रयत्न, हे सगळं त्या घरट्याच्या साक्षीनं घडतं. पण त्या रिकाम्या घरट्यातून प्रत्येक तंतूत एक आठवण विणलेली असते, मायेची, संघर्षाची आणि उड्डाणाच्या स्वप्नांची. पक्षाची घरटी आपल्याला शिकवतात की घर मोठं नसलं तरी चालतं, पण त्यात प्रेम असावं. सुरक्षिततेसाठी प्रयत्न हवेत, पण त्यासाठी स्वाभाविकता विसरू नये. आणि सर्वात महत्वाचं, आपल्या माया गुंफलेल्या जागेतून एक दिवस सर्वांना मोकळं उडता यायला हवं. पक्ष्यांची घरटी म्हणजे निसर्गाने लिहिलेली कविता आहे, जिथे शब्द नसतात पण भावना असतात, जिथे सौंदर्य असतं पण ताठा नाही. ही घरटी आपल्याला शिकवतात घर कितीही भव्य असावं लागत नाही, ते प्रेमानं भरलेलं असावं लागतं. मित्रांनो, जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि असेच नवनवीन लेख ऐकण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.